सामान्य माणसांच्या असामान्य गोष्टींसाठी खास मंच पॉडकास्ट सर्वसामान्यांचा. इथे खऱ्या गप्पा, मोकळं बोलणं आणि थेट मनातली बात. चला तर मग सुरू करूया पॉडकास्ट सर्वसामान्यांचा. सीएनजी बोले तो क्रिएटर निखिल गांगुर्डे. तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या या नवीन पॉडकास्ट मध्ये. आणि आजचे आपले गेस्ट आहे स्नेहा गांगुर्डे, जी आहे माझी लहानपणाची मैत्रीण. म्हणजे हिचं बालपण ही माझ्या समोरच लहानाची मोठी झाली. म्हणजे आम्ही दोघेही एकत्र लहानाचे मोठे झालोय. तर मग तुझं सर्वप्रथम स्वागत. आणि तुझी तो ओळख करून दे. माझं नाव स्नेहा गांगुर्डे. मी सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे आणि आपल्या बदलापूरमध्ये माझं आत्ताच कुठे माझं नाव झालंय. सो इतकं आहे. आणि हा जो पॉडकास्ट आहे सर्वसामान्यांचा आहे, पण ही व्यक्ती सर्वसामान्य नाहीये. ही आहे सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट. म्हणजे जे मोठमोठे सगळे कलाकार आहेत त्यांचा ही मेकअप करते. आणि आता सगळ्यात आधी माझा तुला पहिला प्रश्न असा असेल की तुझं बालपण कुठलं, कसं गेलं, आणि म्हणजे कोणत्या शाळेत होती तू आणि कसं तुझं बालपण होतं? माझा जन्म मुंबईचा आहे आणि त्याच्यानंतर मी बदलापूरला शिफ्ट झाले. लहानपणापासून मी स्टेशन जवळ म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश सोसायटी तिथे मी राहत होते. आणि खूप छान बालपण गेलंय माझं. माझी शाळा आदर्श विद्या मंदिर, जी की नामांकित शाळा आहे, ते सगळ्यांनाच माहितीये. नक्कीच. सो खूप छान बालपण गेलं माझं. आणि बालपणामध्ये तू मुलगा दिसायची. हो, लहानपणी माझे पप्पा आणि मम्मी मला सलून म्हणजे पार्लर तेव्हा का होतं का नव्हतं ते मला माहिती नाही, पण आम्हाला नाईच्या दुकानात द्यायचे आणि तिकडे डायरेक्ट बॉयकट करायचं आणि मी मुलगाच दिसायची. मी जरा पण माझ्यामध्ये मुलींचे लक्षणाचे काहीच नव्हते. आणि आता पण नाहीये. आताही नाहीये. थोडंफार आता कुठे मी मुलगी बनतेय. म्हणजे जर तू जो आम्हाला फोटो जर शेअर केला तर तो फोटो मी नक्की तुम्हाला दाखवेल की ही कसा मुलगा दिसायची लहानपणी. आणि तुझ्या अजून लहानपणीचं काय असं आठवण आहे की बाबा नाही का की इतकी डेंजर मस्ती की या जगात अशी कोणी मस्ती करू शकत नाही, असं काय आहे? तुझ्याच रिलेटेड आहे एक की दिवाळीचा सण होता आणि मी सुरसुरी फिरवत होते, मस्त पेटून खेळत होते आणि ह्याने एक सुरसुरी जळून माझ्या पायाखाली टाकली आणि त्याच्यावर माझा पाय पडला आणि जो पडला ते मला खूप जास्त लागलं. नाही म्हणजे मी टाकली, मुद्दाम टाकली, मी माझी माझी टाकली होती, तू येऊन तिथे पाय दिला. मी पाय नाही दिला, माझा पाय तिथेच होता आणि जस्ट मी मागे एक पाय फक्त घेतला आणि मला चटका लागला आणि तो चटका एवढा घाण लागला की 2-3 दिवस मी लंगडत चाललो. आणि सगळ्यात डेंजरचं ते तुम्हाला सांगतो, आधी लवंगी फटाके भेटायचे. म्हणजे आता फटाके भेटतात तर ते अजून छोटे बारीक फटाक्याचे, ते हिरवे लाल लवंगी फटाके, तर त्याची माळ एवढीशी छोटीशी माळ, तर जास्त मोठा आवाज नव्हते, थोडाच आवाज येत त्याचा, पण लवंगी फटाक्याची माळ. तर मी ते एकाच ठिकाणी कॉर्नरला अशी लावली आणि ही बायाबाई मस्त ते कोणता ड्रेस, असं मोठा चण्याची उली टाईप घागरा होता, मोठा घागरा, मस्त येऊन त्या घागरावर उभी राहिली. म्हणजे घागरावर उभी राहिली. आता हिला मी सांगते की स्नेहा तुझ्या खाली ती माळ आहे, हिचं काय लक्ष, हिला अगं माळ आहे, ऐक जरा. ही मस्त हिचा एक फटाका लावते आणि जे की ते माळ नाही. विचार करा, तिच्या त्या स्कर्ट मध्ये खाली ते माळ आहे, ती फुटते आणि वरती फटाके. तो किस्साच बेस्ट होता. लहानपणीचे दिवसच वेगळे होते. आणि मला लहानपणापासून खूप स्टायलिश बनायची खूप इच्छा असायची. मी खूप रंगीबेरंगी कपडे घालायची, कशावर पण काही कॉम्बिनेशन, त्यावर माझी माळ असायची, गळ्यात एक क्लिप असायचे 2-3 आणि बांगड्या. बरोबर. आता मला सांग, जेव्हा तू शाळेमध्ये होती बरोबर, तर शाळेमध्ये असताना काय अशी मस्ती केली शाळेत असताना? म्हणजे शाळेचे काय गमतीशीर किस्से तुझ्या मित्रमैत्रिणींसोबत जे तुला आता बघत असतील, आठवण? अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर मी आता जशी दिसते तशी आधी बिलकुल नव्हते. खूपच ट्रान्सफॉर्मेशन झालाय माझा. तेव्हा मला असं वाटायचं की यार मी सुंदर दिसायला पाहिजे, म्हणून मी माझे आयब्रोज सीझरने कट केले होते. आणि आयब्रोज कट केले मी आणि मी ब्लीच केलं त्यावेळी. लहान असतं. किती होती? 7वी-8वीत असतं. ब्लीच कसं समजलं हे ब्लीच आहे? तेव्हा मला असं कळलं की हे पॅकेट काहीतरी भेटणार, याच्यावर काहीतरी गोरोबिरो होता, असं माझ्या डोक्यात होतं तेव्हा. आणि मी तो घेतला, तो लावला
आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सगळे होतच नाही, चेहऱ्याला काय झालंय का तुझ्या? आणि मी एकदम फ्लॉन्ट करते की नाही छान आहे, उलट मस्त झालंय, मी एकदम छान दिसते. आयब्रोला काय झालंय म्हटलं, कापले सीझरने. अच्छा. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझे ते आयब्रो खरखरीत झाले. तर हा किस्सा होता त्या टायमाला. आणि त्याच्यानंतर माझ्या चेहऱ्यावर पिंपल सुरू झाले, कारण मी ब्लीच केलं एवढ्या लहान वयात. मग मला समजलं की आपण चुकीच्या वयात आपण ती गोष्ट केली. दुसरी गोष्ट, माझ्या ग्रुपमध्ये मुली खूप कमी होत्या. आमच्या ग्रुपमध्ये मोजून आम्ही 5 मुलं आणि मी एकटी असायची. नाही, मग ते तुझा ग्रुप नाही, त्या मुलांच्या ग्रुपमध्ये मी होती. हा, त्या मुलांच्या ग्रुपमध्ये मी होती. आणि आमच्या ग्रुपमध्ये मी दुसऱ्या मुलींना एंट्री येऊ देत होते, कारण मला माहिती होतं की माझ्या मित्रांवर लाईन मारतील वगैरे. तर मला जेलस येतं, नाही तुला एकटीलाच लाईन मारायची. हा मीच यांच्यामध्ये, मीच बाबा खास असं. पण माझा भाऊ अक्षय, जो आता माझा लहानपणीच म्हणजे दुसरी असतानाच भाऊ झालेला, ज्याला मी राखी बांधले, तो रडत रडत घरी सांगत गेलेला की मला राखी बांधली, माझी बहीण झाली. त्याला बहीण नव्हती. अच्छा, म्हणजे इमोशनली. ओके, इमोशनली. आणि दुसरा एक माझा बेस्ट फ्रेंड आहे रितेश. त्याला राखी बांधली नाही, मी नाही. माझा बेस्ट फ्रेंड आहे ना, तो मी राखी नाही बांधू शकत, आणि तोही माझ्याकडनं बांधणार नाही. तिसरा आहे सचिन देहाडे आणि चौथा आहे मयूर पारकर. तर हे असं आम्ही कॉम्बिनेशन होतं आमचं की आम्ही कुठेही जायचं असेल एकत्र जायचं, खायचं प्यायचं असेल तर एकत्र जायचं. एकदा त्यांनी शाळा सुटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की स्नेहा आमच्यासाठी काहीतरी बनव, भूक लागली. आणि माझं असं होतं की मला तर येत नाही, मी यांच्यासाठी काय बनवू. म्हणून मी म्हटलं, तेव्हा ते मला आठवत होतं की मम्मी कुकर लावायची भाताचा, तर ते मला थोडं लक्षात होतं की अशी खिचडी बनवायची. मी माझ्या मित्राच्या घरी गेली, कुकर घेतला, त्याच्यामध्ये भात, बटाटा, लाल तिखट, हळद टाकले आणि मीठच नाही टाकलं. बाकी सगळं टाकलं मी. मस्त की बनवलं, फुगला बिगला भात, मस्त सगळे खुश झाले. फुगला नाही, शिजला. फुगा फुगतो तो शिजला. आणि त्या मोमेंटला सगळे असे एकदम उत्साहित झाले, अरे भारी खिचडी बनली वगैरे असेल. पण जेव्हा त्यांनी टेस्ट केलं तेव्हा माझ्या बेस्ट फ्रेंडचा पहिला डायलॉग, भातामध्ये मीठ कुठे आहे, तर भातामध्ये बटाटे कसे आले. तर असा किस्सा होता की ते लोक होते की तू परत कधी आमच्यासाठी कुकिंग करू नकोस, तुझ्याकडनं होणार नाही. शेवटी मम्मीने माझ्यासाठी पोहे बनवले होते, तेच मी त्यांना गरम करून खायला घातले, हेच खा तुम्ही म्हणून. अच्छा. आणि तुझ्या लहानपणीचा अजून एक किस्सा मी तुला आठवून देईल. जेव्हा तुझा पाय बाईकच्या याच्यात अडकला होता, माझ्या मामाच्या बाईक. तुझ्या मामाच्या याच्यात, याच्या मामाच्या याच्या बाईक मध्ये माझा पाय अडकला होता. पाय म्हणजे अंगठा अडकला. अंगठा नाही, हे अंगठ्याच्या बाजूचा बोट अडकलं होतं. बोट अडकलं होतं. आणि ते एवढं घाण अडकलं होतं की 2-3 दिवस मला चालता येत नव्हतं. निघालाच नव्हता. नाही निघालेला, पण मला चालता येत नव्हतं. लंगडत खेळत होती मी, सगळ्या गोष्टी करत होती. ते मला चांगलं लक्षात आहे की मामाच्या. अजून असं काय लहानपणीचं? अजून हा एक किस्सा आहे की आम्ही सगळे शेकोटी करायला बसलो होतो. आपण आम्ही सगळे शेकोटी करायला बसलो होतो आणि हे मस्त कलेजी फ्राय वगैरे करतायत त्या कौलारूच्या याच्यावर. आणि मी आली जस्ट आणि बसले, मस्त आमच्या गप्पा टप्पा चालल्यात. आणि अचानक काहीतरी गोष्टी चालू होत्या, तेवढ्यात मला पायांचा आवाज आला, टाप टाप टाप. आम्ही जे सुसाट पळालो, लय घाण पळालो. आणि त्यानंतर तिथं शेकोटी केलीच नाही. शेकोटी आपण काहीतरी भाजवतो तिथं, कलेजी आम्ही काहीतरी भाजवतो तिथे. आणि मस्त आमचा कार्यक्रम चालू आहे, मस्त गप्पा गोष्टी. आणि आम्ही बिल्डिंगच्या खाली ना सुनसान इलाक्यामध्ये होतो, जिथं कोणी आम्हाला बघणार नाही, सगळे मित्र मैत्रिणी. आम्हाला असं काहीतरी जाणवलं, बाई काहीतरी आवाज येतोय, कोणाला बोलायचीच गरज लागली. एक सायलेंट 1-2 सेकंदात सगळं कलेजी बिलेजी सगळं तिथेच. दुसऱ्या दिवशी ते येऊन साफ केलं. अजून एक किस्सा आठवला, जेव्हा आम्ही बिग बॉसची एक रील करत होतो आणि तेव्हा 12-12:30 वाजले, 1.5 वर्षाची गोष्ट आहे. तर 12:30 वाजले आणि जस्ट रील बनवतोय आम्ही आतमध्ये, आणि अजून एक आमचा भाऊ आहे यश, हे लोक बाहेर काहीतरी टॉयलेटच्या रूमच्या इथे काहीतरी करत होते. आणि यांना जो आवाज आला ठकठकवाला, आवाज नाही आला, तो दरवाजाच 2 वेळा आपटला गेला. म्हणजे आमची एक बिग बॉसची रील होती, त्यामध्ये यश काहीतरी ते म्हणजे त्याला आणि मला संडास येते असं ते होतं. तर पहिला मी जाईल हा टॉपिक होता. जसं आम्ही स्टार्टिंगला पहिला जायला लागलो, डायरेक्ट तो दरवाजा 2 वेळा आपटला आतमधून.
बापरे, जे घाबरत रील पण तिथे आणि रील पण तिथे, आणि आम्ही सगळे घरी पळालो परत. सगळे तर घरी. आमच्या सोबत रात्री जास्त करून असं झालं की आम्ही काहीतरी करतो आणि तेव्हा कसला तरी आवाज येतो आणि आम्ही घरी पळतो. मग आणि तुझी जी मैत्रीण आहे श्वेता, तिच्यासोबत पण तुझे लहानपणी खूप किस्से. श्वेता तर बाबा काय, तिच्यासाठी बोलणं म्हणजे खूप काही बोलण्यासारखं आहे. ऐकायला आवडेल श्वेता. ऐकायला आवडेल श्वेताला पण. लहानपणापासून आम्ही एकत्र होतो. तिचा पण बॉयकट आता पण- असायचा, आता माझा पण पण. एकत्र. आत्ताही आम्ही आहोत. तिचा बॉयकट असायचा, माझा बॉयकट असायचा, आणि आम्ही मस्त फिरायचो. आम्ही आमच्या घरात आम्ही एक किस्से करायचो. आम्हाला दोघींना कुठे पण बाहेर जायचं असेल ना फिरायला वगैरे, तर ती माझ्या घरी सांगायची, मी तिच्या घरी सांगायची, ही माझ्यासोबत आहे, ती माझ्यासोबत आहे. पण आम्ही कधी एकमेकींच्या घरी एकदा गेलो मला नाही. माझ्या मावशीच्या घरी घ्यायला आले. आणि ती अशी मुलगी आहे ना की खूप काळजी करते ती. म्हणजे आहे तिच्यामध्ये काळजीपणा पण तेवढाच आहे, तेवढं प्रेम पण करते, पण तेवढी तरा बोलते पण. आणि लय चिडका स्वभाव तिचा खूप आहे. म्हणजे आपण लपाछपी खेळताना देखील ती खूप चिडायची. खूप चिडायची. तिचं असं जर मी खेळणार नाही, मला राज्य घ्यायचं नाही, मी चालले घरी, आणि आम्ही म्हणतो आजा घरी. एकदा खेळता खेळता नालीत पडली माहिती ना. हो, एकदा खेळता नालीत पडलेली, होळीमध्ये तर तिला गटारीत झोपवलेली. आणि सुंदर मुलगी, आमच्यामध्ये खूप सगळ्यात सुंदर मुलगी. पण तिचे हाल आम्ही असे केले की त्या तिला संदर्भात ती तिला काही- बघण्यासारखी नाहीये. खूप डेंजर. आता मला सांग, एक मोड येतो शाळेमध्ये असताना 10वी, बरोबर. आता मी तर ढ म्हणजे नव्हतो, पण मी एवढंच होतो, नाही हुशार नाही, ढ नाही. हा. तू कशी होती शाळेत? मी माझ्या स्कूलमध्ये 10वी पण असताना? मी प्रत्येक 1ली ते 10वी पर्यंत मी मॉनिटरचा रोल केलाय. कधी उपमॉनिटर, कधी मॉनिटर, सगळ्या शाळेतले सगळे काम मी करायला एकदम पुढे. कधी कचरा विचरा उचलला शाळेत? हो, उचललाय. खरं ना? हो, मी तर खूप उचलला. उचललाय. कारण मला ते खूप आवडतं. स्वच्छता अभियान वगैरे असायचं नाही, स्कूलमध्ये. असंच कधी सगळ्यांना. असंच तर नाही, पण असं सांगितल्यावर उचललाय त्याचा. अच्छा. आणि गॅदरिंग मध्ये कधी भाग घेतला? नेहमी. मी डान्स लवर आहे, मला डान्स खूप आवडतो. लहानपणापासून मी डान्स मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, आणि मला खूप जास्त आवडतो डान्स. आणि असं कधी झालंय का की बाबा खूप नाही का डान्स आणि असं झालं की नाही यार, ये स्नेहाला आता ह्या डान्स मध्ये नाही घ्यायचं, असं कधी झालंय? असं तर नाही झालं, पण ना एक असा मोमेंट आला होता की मला तो डान्स करायचा होता आणि मला मुलगा बनवला डायरेक्ट. म्हणजे काय? म्हणजे असं होतं की मला डान्स करायला बोलले. मी डान्स खूप चांगला करत होती आणि सर्वांमध्ये मी हायटेड होती. तर आमचे जे कोरिओग्राफर होते ते बोलले, तू मुलगा बनशील का? मी म्हटलं, मी का मुलगा बनवू? म्हणतात, अगं तू चांगला करशील, कारण तुझी पर्सनॅलिटी तशी आहे आणि सगळ्या बुटक्या वगैरे, तर तुला मी पुढे लीडला देतो, पण मुलगा बन. तर तो माझ्या लाईफ मधला घाण फेज होता की मी मुलगा बनून डान्स केला होता. केलेला, पण मुलगा म्हणून केलेला. ते हरकत मुलांसारखे करायला जमलं नाही, तिला जवळ घेऊन डान्स बेन्स करणं ते जमलं नाही, पण केलं. आणि एकदा बनली होती अंडा. काय? एकदा मी अंडा बनली होती डान्स मध्ये. अंड? ओके. एग. तर मला आमची टीचर बोलली की तुला अंड बनायचंय. मी म्हटलं, अंड बनायचं नक्की काय? मग त्यासाठी काय कॉस्ट्युम वगैरे काय? थर्मोकॉल लावायचा. अंड तर व्हाईट कलरच असतं ना. मी तो पण एक किस्सा आहे. मला व्हाईट कलरचा फ्रॉक, व्हाईट सॉक्स, व्हाईट हेअर बँड, आणि त्यात मी एकदम काळी कुट्ट जगदंबा दिसत होती. आणि मला ते घालून त्यात थर्मोकॉलचा एक अंड्याचं बनवून दिलं होतं माझ्या मम्मीने. ते पुढे आणि मागे लावायला सांगितलं होतं, आणि अशी अंडा बनवून मी गोल गोल फिरत होती. बस एवढाच होता डान्स. फॅन्सी ड्रेस होता की डान्स होता? नाही, डान्स पण होता. मी अंडा घेऊन फिरत होती. गाणं का होतं? आओ सिखाओ तुम्ही अंडे. अंडे का फंडा. ते आता मला सांग, जेव्हा 10वीला गेली बरोबर, तेव्हा आता तुझी हे फायनल एक्झाम बोर्डाची असते, त्यावेळेस कसं होतं जेव्हा बोर्डाची एक्झाम होती आणि काय कसं? मला थोडं, अरे एकदम भारी, 60च्या पुढे 70च्या पुढे असे पडतील. आणि मी किती पडले खरं? फर्स्ट क्लास 59.55 असे मला पडले. 60 पकड. पण ते 59 मला लागले ना की यार 60 द्यायला काय नाही, जड झालं होतं का? पण तरी काटावर असं बोलता नाही का, फर्स्ट क्लास आला असतं तर चांगलं झालं असतं. नाही, मग आता शाळेपासून आता ही जे असं एवढं झालं तुझं, म्हणजे तुझं बालपण सगळं 10वी पर्यंत असं कॉमेडीच गेलं, सगळं फन खूप, बरोबर. मग तू त्याच्यानंतर कॉलेज केलं की डायरेक्ट म्हणजे काय फॅशनकडे वळली? नाही, मी 12वी पर्यंत कॉलेजला होते. त्याच्यानंतर मला जास्त करून मेकअप मध्ये इंटरेस्ट होता, कलामध्ये जास्त इंटरेस्ट होता. सो माझं असं झालं की मला ते इंजिनिअरिंग वगैरे बँकिंग लाईन मध्ये इंटरेस्ट नव्हता. सो मी इथून जसं 12th झाली तसं मी
यामध्ये शिफ्ट झाली, या फील्डमध्ये शिफ्ट झाली, यामध्ये म्हणजे कसं? या ब्युटिशियन फील्डमध्ये अच्छा. शिफ्ट झाले. मग ते ब्युटिशियन जे तू झाली म्हणजे कसं, म्हणजे काय काय हे केलं तू? पहिले मी ह्या कोर्सचा आधी कसा आहे, काय अभ्यास आहे, कसं काय करायचंय, त्यासाठी डिप्लोमा असतो, डिग्री असतं, गव्हर्नमेंट कोर्सेस असतात. सो मी खूप काही कोर्सेस केले, खूप काही सर्टिफिकेट्स मी अचीव्ह केले. त्याच्यानंतर मी शॉप ओपन व्हायच्या आधी मी माझं फ्रीलान्सिंग करत होते. पण नंतर मग एक वेळ आली की आता असं वाटलं की नाही, आता आपलं काहीतरी असावं. तर मी माझं स्वतःच शॉप ओपन केलं आणि त्यानंतर मग माझी ग्रोथ मी स्वतःच केली, स्वतःच कष्ट केले आणि आता कुठे मला सेलिब्रिटी लोक मला बोलवतात. नाही नाही, बरोबर, आम्हाला सगळ्यांना दे. Yes. आता मला असं सांग, घरच्यांसोबत असं काय कांड केलंय की जो अजूनपर्यंत घरच्यांना माहित नाही, ते आता या पॉडकास्ट बघतील, भाई हे केलं, ये तू घरी. असं काहीतरी किस्सा वाटतो की भाई हे माहित नाही अजून घरी? नाही, हे सांगण्यासारखं नाहीये. नाही, पर्सनल लाईफ नाही, मस्ती, असं काय गोष्ट केली की भाई तू ये असे तर घरी? खूप कांड केले. नाही असं सांग जे घरच्यांना माहित नाही. असे तर खूप आहे बघायला गेलं तर. खोटं बोलून ऑर्डरच्या नावाने मी बाहेर फिरायला गेलेली आहे. म्हणजे ऑर्डरच्या म्हणजे काय? मेकअपची ऑर्डर असायच्या हा. आणि घरात असं दाखवायचं की नाही मी ऑर्डरला चाललीये, 2-3 दिवस नाहीये मी घरी, हा. आणि ते सांगून मी फिरायला जायची. आणि त्यात माझे साथीदार माझे स्टुडंट्स असायचे. बघा बघा आणि ही प्रथा अजूनही चालू आहे. बघा बघा, अजून पण सांगतो काका की जर तुम्ही हे बघत असणार तर 100% ही कधी गेली नाही व्हिडिओ कॉल करा तुम्ही. तेही झालंय मग? व्हिडिओ कॉल यायचंय मला मम्मीचे. मग आम्ही असं सेटअप करायचो की आम्ही सगळे ना त्या पोरीमध्ये जवळ असायच्या आणि व्हिडिओ कॉल, हाय बघ आहे सोबत आणि कट. तर असा किस्सा व्हायचा. पोरी मा चॅप्टर असं बोलू नये, सगळ्यात नसतात. हे बघ, माझ्या घरात कसं आहे माहिती का, मी खरं बोलली ना तर त्यांना ते पटत नाही, खोटं बोलली की त्यांना ते पटतं. मग मी काय करायला पाहिजे? खरं बोलायला पाहिजे. खरं बोलल्यावरच पटत नाही ना. नाही आता मी पटत. जर खरं सांगून निघाले की मी आज इकडे चालले, तर त्यांना नाही पटत. मग असे कुठे तू जाते की तुला असं खोटं बोलायला लागतं ते सांग. असे कुठल्या ठिकाणी तू जाते की मला यांना खोटं बोलून मला इकडे जायचं? नाही, असं तर कधी असं नाही की मी कुठे अशी लांब बिंब गेली आहे. मला असं थोडं जरा आपल्याला शांतता पाहिजे असते, थोडं स्ट्रेस रिलीफ पाहिजे असतं, तर आपण फ्रेंड्स सोबत फिरायला जातो. मग ते सांगू शकता ना घरी. नाईट आउट माझ्या घरी अलाउड नाही ना. नाईट आउट साठी आम्हाला घरी 7च्या आत घरात असं स्ट्रिक्टली आम्हाला वॉर्निंग आहे. तर मग माझे फ्रेंड्स लोक बोलायचे, बघ ना नाईट आउट करायचे आपल्याला, चल ना आपण जाऊया सगळे, असं तसं. मग ते करण्यासाठी, नाईट आउट करण्यासाठी आम्ही असं भाणं द्यायची. म्हणजे आई वडिलांचा विश्वासघात. हा, हो. नाही असं नाही. घात नाही म्हणता येणार त्याला, पण एक असं बोलतो ना की कुठे ना कुठे आपण आपल्या स्वतःसाठी जगलं पण पाहिजे. सो तेच एक मुवमेंट होता त्या मुवमेंटला, आणि घरचे सोडत नव्हते. जरी तू एवढं चांगलं स्पष्ट करते, पण लक्षात ठेवा यापुढे ही सगळं काका की जर तुम्ही बघत असाल तर ही सगळं ते क्रिएट करते जे तुम्हाला वाटतं ना. नाही अजिबात. त्यामुळे तुम्ही बघा जरा. पण तेवढा त्यांचा मी विश्वास पण तोडलेला नाहीये, तेवढा विश्वास पण ठेवलेला आहे. आणि असं काही आपण वाईट साईड करत नाही. आपण आपल्या फ्रेंड्स लोकांसोबत फक्त एक एन्जॉयमेंट करण्यासाठी, एक स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी आपण एक लाईफ एन्जॉय करतो, तेवढंच असतं. पण काही घरातले आता वातावरणच असं झालंय की त्याच्यामुळे मुलींना सोडत नाही लवकर. माझ्या घरी तर सोडतच नाही म्हणा. अजून पण मला फोन येतात, कुठे पोचली, निघालीस की नाही. काळजी असते. आपला पण एक किस्सा होता जेव्हा आपण श्वेताच्या कुठल्या सायराच्या कुठल्या नवीन घरात होतो. त्या मामाच्या आम्ही 31st आम्ही सेलिब्रेट करत होतो. माझ्या आईला इव्हन आम्ही एरियातच आहे, असं पण की एरियाच्या बाहेर होतो, एरियातच होतो आम्ही, तरी माझी आई मला घ्यायला आली. त्या बंगल्यामध्ये आम्ही त्याच्या मामाने आजीने नवीन बंगला बांधला, तिथे आम्ही 31st ची पार्टी करतो. आणि पार्टी काय, श्वेताचा नवरा, सगळ्या मी मित्र-मैत्रिणी पार्टी करतोय, नाचतोय विसतोय. अलीची मम्मी खाली, छोट्या एकदम डेंजर वाटलं, छोट्या स्नेहा तू बोल लवकर. मग हिला घरी लाडाने छोटी बोलतात, आम्ही पण छोटी बोलतो, पण आई मोठी करा. माझं नावच छोटी आहे त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होतं. मम्मी जे 12-7 वाजता छोट्या, आम्ही अरे जा, इरेतले लोक जागे होतील, तू बोल. हिच्या मम्मीने तिथं तमाशा घातला, तुम्हाला अक्कल का, हे 12 वाजता, अरे अक्कल काय, आम्ही काय करतोय वेगळं, काय नाही, मजा बसेल. मग ते माझ्या घरी गाडी चाल, आणि आम्हाला घरी नेलं. या दोघी बहिणींना घरी नेलं. तर खूप असे किस्से होते ज्याच्यामध्ये मम्मी स्वतःहून खाली आवाज द्यायची. इव्हन श्वेताच्या घरी पण, श्वेताच्या घरी पप्पा वरतून एक आवाज नाही दिला
लगेच खालून सामान ड्रॉप. हो. आणि हिचे पप्पा आपण खेळताना वरतूनच आवाज द्यायचे. ए छोट्या. हिचे पप्पा तेवढे डेंजर आवाज द्यायचे ना. एकदा तू जाबू काढून, एकदा तू तुझ्या पप्पांचा आवाज काढ. छोटे. नाही, अजून जोरात. ते मला नाही, मला नाही. डेंजर आवाज द्यायचे. छोट्या गोट्या. हिच्या लहानपणी तुला श्वेता आहे, तिला गुड्डी बोलायची, हिला छोटी म्हणजे बोलतात. छोटीच बोलायची. तिच्या पप्पाचा टोन ए छोट्या गोड्या. या दोघी बहिणी तरा वरती लगेच तिसऱ्या म्हणा. तर आम्ही आमच्या घरच्यांना घाबरायचो बाबा. आम्हाला घरात कॉल आला की निघायचंच आहे. अजून एक पप्पा कॉल करून कुठे पोचली, लवकर घरी ये, असं असतं. नाही, शिस्त पाहिजेच. आणि मी काय बोलतो, आता बघ तू एवढ्या चांगल्या लेवलवर गेली बरोबर, तर कधी कधी डाऊनफॉल येतात. तर असा डाऊनफॉल कधी तुझ्यासोबत आलाय? 2024 मध्ये मला डाऊनफॉल आला. म्हणजे माझी एक घाणेरडी सवय आहे की मला हेल्प करायला, मला दुसऱ्यांना खुश ठेवायला जास्त आवडतं. म्हणजे स्वतःसाठी काय करायचं म्हटलं की मी कंजूस होऊन जाते, पण दुसऱ्यासाठी करायचं म्हटलं तर मला खूप आवडतं की हा करायचंच आहे. भले ती कितीही महागातली गोष्ट असेल, तर माझं असं असतं की ही गोष्ट जर त्या व्यक्तीला द्यायची आपल्याला, तर ते आपण खुशी होऊन द्यायची त्याला. असं हे नाही की नाही द्यायचं नाही, पण मी द्यायची. माझं असं होतं की समोरचा व्यक्ती खुश असेल ना माझ्यासाठी, बस. माझा बर्थडे कॅफे मध्ये केला होता ना, मागचा बर्थडे कॅफे मध्ये. माझा कधी कोणी बर्थडे कॅफे मध्ये केला नाही, कारण माझे मित्र तर लायकीचे नाहीच की कॅफे मध्ये करेल, की मी पण त्या लायकीचं नाही माझ्या मित्राचा बर्थडे मी कॅफे मध्ये करेल म्हणून कोणी केलं नाही. ही व्यक्ती होती पहिली जिने माझा बर्थडे कॅफे मध्ये. आम्ही दोघंच 1.5 छान आहे, मस्त केक छोटासा मस्त ऑर्डर बिर्डर केलं, मस्त कॅफे मध्ये आम्ही छान बर्थडे केला. मग तुझा डाऊनफॉल कसा आला, म्हणजे काय? म्हणजे असं झालं की आपण भविष्य मानतो नाही मानतो मला माहित नाही, पण मी म्हणजे माझ्या राशीत असं दिलं होतं की तुला शनी आहे करून. आणि खरंच मला ते अनुभवलं की 2024 मध्ये मला पैशांचा खूप लॉस झाला. माझ्याकडे पैसे म्हणजे खूप कमी होऊन गेले होते, एकदम कमी झालेले. म्हणजे असं झालेलं की आता काय करू, कोणाकडे मागू, काय म्हणजे घरच्यांकडे बोलू का नको बोलू. पण मला कोणीच हेल्प करायला नव्हतं त्या मोमेंटला. मी पण कोणाकडे मागितले नाही. पण मी 2024 माझ्यासाठी खूप घाण गेलं की माझ्याकडे पैसेच नव्हते. मी लिटरली ना असं एक ऑर्डर करायची ना, तेव्हा मला रडायला यायचं की बाबा माझ्याकडे पैसे नाही. मी माझं सोनं सुद्धा विकलं होतं त्या मोमेंटला. तेव्हा माझं असं झालं होतं की 2024 मध्ये माझं सेमिनार पण मला करायचा होता आणि मी घरातून पैसे घेतले नव्हते. आणि त्या मोमेंटला माझं असं झालं की मी शब्द देऊन बसले. मी लोकांना बोलले की मी करणार सेमिनार, तर मी त्या मोमेंटला माझी चैन, माझी अंगठी, माझे कानातले मी विकले. ते विकून मी माझा सेमिनार केला होता. आणि असं त्या मोमेंटला झालं होतं की मला करायचं होतं तर बेस्ट करायचं होतं, मला कोणाच्या उपकारांच्या याच्यावर करायचं नव्हतं. पण त्या मोमेंटला माझ्या फ्रेंड्स लोकांनी पण मला साथ दिली. मॅनेजमेंट त्यांनीच हँडल केलं. बाकी तर सगळं स्नेहा इकडे पैसे, इकडे ते हे आणायचं ते आणायचं, सगळं त्याच्यामध्ये मी हे करत होते, गुंतवत होते. पण तो सेमिनार मी बेस्ट केला. आणि इव्हन जी माझी सेलिब्रिटी आर्टिस्ट आहे, ऍक्टर आहे, धनश्री काडगावकर मॅम, त्यांच्यामुळे मी खूप पुढे गेली. मग त्यांचा हात आहे माझ्या पाठी, म्हणून माझं सगळं चांगलं चाललेलं आहे. आणि त्यांनीही अशा मुवमेंटला मला हेल्प केली की जेव्हा सेमिनार मी ऑर्गनाईज करते, तर त्या माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी ऍज अ गेस्ट म्हणून तिथे त्यांनी आलेल्या. तेव्हा पण त्यांनी काही पैसे वगैरे घेतले नव्हते, फक्त माझ्यासाठी त्या आल्या होत्या. नाही, ते स्नेहा काय त्यांचं नाव, धनश्री काडगावकर. तुम्हाला नसेल माहिती, फ्रेमवर दिसतोय तुम्हाला, या धनश्री काडगावकर. हे त्यांना, त्या मॅडमला हेच मॅडम लागतात मेकअप करायला. मीच लागते. कारण आमचं बॉन्ड इतकं स्ट्रॉंग झालंय ना की त्यांना कुठलीही गोष्ट पाहिजे असेल, कुठेही जायचं असेल, काही करायचं असेल, तर त्या पहिला कॉल मला करताच, नाही बरोबर आहे का, हे चांगलं वाटतंय का. तर मला कुठे ना कुठे मी त्यांच्याशी एवढी कनेक्टेड झाले की मी त्यांना पण मी न सांगितल्याशिवाय राहू शकत नाही. मी काय करते, माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे, इव्हन त्या माझ्या चेहऱ्यावरून पण ओळखतात की आज स्नेहाला काय झालंय, कधी हिचा मूड ऑफ आहे. आणि त्या मुवमेंटला 2024 का 25च्या मुवमेंटला त्यांनी मला ओळखलं होतं की तुझं काय झालंय का, मूड ऑफ आहे का, सांग मला. तर माझं असं झालं की कोणीच नाही ओळखलं, यांनी कसं ओळखलं. आणि त्या अशा व्यक्ती आहेत ना की त्या लगेच ओळखतात. हा, राग पण येतो त्यांना, 2 मिनिटाचा राग असतो, पण लगेच निघून पण जातो. पण त्या खूप प्रेमळ आहेत आणि खूप जीव लावतात. या सिच्युएशन मध्ये तू जे स्वतःला सावरलं, म्हणजे तुझं सोनं वगैरे विकून तू परत ते म्हणजे विकून त्या परिस्थितीला तू सामोरे गेली आणि परत आता तू नव्याने परत सुरुवात केली. तर आता ज्या लोकांसोबत असं डाऊनफॉल येतो, तर त्यांना तू काय सांगशील, तुला अनुभव आलाय त्याच्यावर? खचून जायचं नाही, कोणाकडे काही मागायचं नाही. देव वरतून बघतच असतो. आपल्याकडे जेवढे पैसे कमी असतील त्याच्यात दुप्पट पैसे पण लवकरच येतात.
आता तुम्ही जर कोणाची हेल्प करताय, तुमच्याकडे 10 रुपये असेल किंवा 100 रुपये असेल तरी तुम्ही ती हेल्प करताय, तर दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे ते पैसे कसे पण करून येतातच येतात. हे मी अनुभवलंय की माझं जेवढा पण बॅलन्स जसा कमी होतो तसा नंतर थोड्या दिवसाने वाढतो पण. तर विश्वास ठेवायचा, मनावर श्रद्धा असेल तर नक्कीच सगळ्या गोष्टी होतात. खचून जायचं नाही. आणि पहिली गोष्ट तर कोणाकडे मागायचे पण नाही, हात पसरवायचे नाही. कारण ज्या दिवशी आपण हात पसरवतो तेव्हा आपण दुसऱ्यासाठी आपण भिकारी असतो. बरोबर. त्यापेक्षा आपण न पसरवता थोडस पेशन्स ठेवले, देव बरोबर आपल्याकडे कसंही करून काम आणून देतो आणि देतच. माझ्या बाबतीत झालंय, जेव्हा माझ्याकडे ऑर्डर म्हणजे सीझन ऑफ होता तेव्हा पैसे नव्हते माझ्याकडे आणि माझं चाललं की आता काय करू, EMI पण आता येतोय किंवा काय, बरोबर 2 दिवसांनी मला ऑर्डर आलीच. तर विश्वास ठेवायचा, श्रद्धा ठेवायची, सगळ्या गोष्टी बरोबर होतात. फक्त कोणाकडे मागायचं नाही. मागितल्याने आपण कमी होतो आणि नंतर जेव्हा मागतो आणि आपण देताना जेव्हा त्यांना आपल्यालाच विचित्र एक वाईब येते की काय आहे, आपल्याकडेच मागतीये, किंवा लोकांचा बघण्याचा नजरिया पण वेगळा होऊन जातो. लोक तोंडावर गोड बोलतात, मागून सांगत नाही काय बोलतात काय नाही. असं तुझ्या लाईफ मध्ये कोणी खूप जण आहेत असे माझ्या लाईफ मध्ये. म्हणजे जेव्हा मी काहीच नव्हते तेव्हा मी फ्रीलान्सिंग करत होते, तर माझ्या अशा मैत्रिणी आहेत ज्या मी अनुभवले, त्या मुमेंटला त्या माझ्या एकदम बेस्ट सारख्या वागत होत्या. आणि अशा मुमेंटला जेव्हा मी ऑर्डर घेतली त्यांची, तेव्हा माझ्यासोबत त्या गोड गोड बोलल्या. दुसऱ्या दिवशी एका मैत्रिणीला, नको तू तिला ऑर्डर कशाला देतेस, तिचं प्रोडक्ट बघ, असं तसं. तर तेव्हा मला खूप वाईट वाटलं की प्रोडक्ट वरून पण जज करतात. म्हटलं ठीक आहे, एक दिवस असा येईल की तेव्हा हे लोकच नावं काढतील आणि सेलिब्रिटी लोकांचा मेकअप करते, तर तिथंच माझं मी आन्सर दिलेलंच आहे. बरोबर. तर अशा आहेत की काही मैत्रिणी तोंडावर गोड बोलतात, म्हणून माझ्या मैत्रिणी कमी आहेत. जास्त मैत्रिणी नाही आहेत मला मोजक्याच मैत्रिणी आहेत. आणि माझे जास्त करून मित्र परिवार चांगला आहे. कारण खरं सांगायचं तर मुलांची फ्रेंडशिप खूप चांगली असते, मुलींच्या कम्पॅरिझन म्हटलं तर मुलींच्या फ्रेंडशिप पेक्षा. मोजक्याच ज्या 2-3 मैत्रिणी आहेत ज्या माझी काळजी करतात, माझ्याबद्दल बोलतात, चांगलं बोलतात, कधीही धावून येतात. आणि मित्र तर मग बोलायलाच नको, जेवढं तोंडावर ते बोलतात मागून पण तसेच बोलणार, असे पण असतात. माझं तर तसंच म्हणजे हा जो आहे निखिल, त्याला सोनू बोलतात, बोलू शकते असं काय. तर हा पण असा आहे की हा सगळे म्हणजे आमच्यामध्ये खूप भांडण होतात, आमचे वादविवाद पण होतात, पण हा परत दुसऱ्या दिवशी कुठं जायचे छोटी असं असतं. नाही, माझं असंच आहे. भांडण आत्ता पुरते भांडण आहे, बरोबर. माणूस आज आहे उद्या नाही, काहीही घडू शकतं. त्यामुळे माझं असं आहे की झालं ना, गोष्ट सोडून द्या. कोण काय सोबत घेऊन जात नाही, राग नाही, रुसू नाही. आणि मला तरी वाटतं ह्याच्यामुळे अजून थोडा ग्रुप आहे. नाही तर ग्रुप तो तुटलेलाच आहे, तो तुटलेलाच आहे. म्हणजे आमचा जो ग्रुप आहे, जो आमचा बॉन्ड होता, तो सगळा तुटलेला आहे. म्हणजे तुटला नाही होणार, सगळ्यांमध्ये रुसवे फुगवे आहेत. ही एक साईडला गेलीये, कोण कोणत्या साईडला, कोण कोणत्या साईडला, ते झालेलं आहे. तर बघू, जर भविष्यात असेल तर परत एकत्र येऊ, नाहीतर असंच चालू राहणार चर्चा. आणि बघू काय होतं. आणि मला आता सांग, एक मस्तीखोर अशी आगाऊ मुलगी असं नाही का, म्हणजे खट्याळ अशी, त्याच्यानंतर असा प्रवास, तर एक सगळ्यामधून तू लोकांना काय सांगशील माझ्याबद्दल, तुझ्याबद्दल? म्हणजे जे तू अनुभवलंय, जे तू लहानपणापासून मस्ती करत तू आता जे सक्सेस झाले, त्या थोडक्यात तू काय माहिती देशील? पहिली गोष्ट तर सगळ्यांना असं वाटायचं की माझं लवकर लग्न होईल आणि मी लव्ह मॅरेज किंवा पळून जाईल किंवा असं लोकांना वाटायचं. तर कोणालाच म्हणजे का वाटायचं की लव्ह मॅरेज आणि पळून जाईल, ते नाही माहिती. की म्हणजे माझे फ्रेंड सर्कल असे होते की लोकांना वाटायचं ही दुसऱ्यासोबत पळून जाईल किंवा ही लग्न करून जाईल, ही काही करिअर करणार नाही. पण माझं असं मी मनात ठरवलं होतं की मला करायचंय, मला लोकांना दाखवायचंय की मी तशी नाहीये. आणि मी ठरवलं, मी मेहनत पण केली. माझ्या कलागुणानेच आज माझे क्लायंट्स बनलेत, सेलिब्रिटीज आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक मस्तीखोर मुलगी आज एक चांगल्या लेवलला आहे आणि आज लोक नाव काढतायत माझं, आणि लोक लिटरली माझा सन्मान करतायत, लिटरली मला बोलवतायत. म्हणजे सेलिब्रिटी लोक पण मला कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. असं नाही की एकदा आले आणि निघून गेले, तसं नाही. त्यांच्याशी पण माझा बॉन्ड चांगला झालेला आहे. आणि जे लोकांना वाटत होतं त्याच्या अपोजिट मी झाली डायरेक्ट. तर मी एकच बोलेल की तुम्ही जर ठरवलं असेल तर नक्कीच ते करा. कोणाचं काय ऐकायचं नाही, जे आपल्या मनाला वाटतं ते करायचं. लोक काय आज बोलतील, उद्या बोलतील, परवा कोणी नाही बोलणार. पण तुम्ही जर स्वतः काय करून दाखवलं तर लोक तुमचं नाव पण तितकंच काढतील. जेवढे नाव ठेवतात पण तेवढं नाव काढतात पण. नाही, मग आता एवढं तुझे बोलली सगळं, तो आता लग्नाचं बोलली, बरोबर, की मी पूर्ण त्याच्या विरुद्ध आले आणि मी अजून लग्न केलं. तर आम्हाला खूप उत्सुकता आहे की ते लग्न कधी करणार तू, कारण आता बस खूप झालंय, एवढं कोणी थांबत नाही लग्नासाठी. तिचं एज मी नाही सांगू शकत,
पण तुम्ही जर विचार करत असाल कर बाई, आता कर. कारण ठीक आहे, तू वृद्ध केलं, तू आता सक्सेसफुल झाली, तू अजून सक्सेस व्हा, आमची खूप इच्छा आहे. पण लग्न कधी करणार? लग्नाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर असं नाहीये की मी लग्न करणार नाही, मी करणार आहे. करणार आहे मी. कधी? चांगला व्यक्ती माझ्या लाईफ मध्ये आला, माझ्या मनासारखा व्यक्ती माझ्या आला तर मी नक्कीच करेल. आणि बघू. तरी तू काहीतरी ठरवलं असेल आता एवढं एज झालं आता आपलं, म्हणजे या एजला पोहोचलो आपण, तर 1 वर्षाने 2 वर्ष किंवा या वर्षी असं काहीतरी करू. या वर्षी शक्यतो करेन मी. याच वर्षी माझा प्लॅनिंग आहे की अरेंज असो, लव्ह असो, जे काय असेल जे काय करायचं या वर्षी करायचंय. कारण आता सगळे मला आता बोलून थकलेत, स्नेहा लग्न कर, लग्न कर, लग्न कर. तर अशी व्यक्ती जर माझ्या लाईफ मध्ये आली तर मी नक्कीच स्वतःहून सगळ्यांना म्हणजे बोलतो ना जग जाहीरच करेल माझं लग्न ठरलंय, किंवा मी तर माझं लग्न तर धुमधडाक्यातच करणार आहे मी, की लोकांना दिसलं पण पाहिजे हा बाबा, हा फायनली हा भेटला. हा नाही म्हणजे जो कोण असेल, फ्युचर असेल, की हा बाबा भेटला, आता घेऊन जाईल असं. आणि मला काही जास्त माझ्या डिमांड नाही, फक्त सपोर्टिव्ह पाहिजे, पास, बाकी काहीच नाही. बाकी कसं वाटलं तुला आज इथे येऊन गप्पा गोष्टी? छान. मनातल्या काही गोष्टी निघाल्या, शाळेतल्या आठवणी निघाल्या, त्याच्यानंतरच्या करिअरच्या गोष्टी, आपल्या फ्रेंड्स लोकांच्या बद्दल गोष्टी निघाल्या, तर बरं वाटलं. आणि खरंच तू हे जे करतोयस ते खूप छान करतोयस. जे सर्वसामान्याचा तू इंटरव्ह्यू घेतोयस आणि त्यांच्या गोष्टी तू जाणून घेतोय, लोकांपर्यंत पोहोचवतोय, तर तुझ्या या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडनं तुला शुभेच्छा, आणि असंच पुढे कंटिन्यू कर. थँक्यू सो मच. ही होती स्नेहा गांगुर्डे, जी आहे सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट, आणि आज ही वेळ काढून इथं आपल्यासाठी आली. आणि मला माहिती आहे हा पॉडकास्ट खूप लेट म्हणजे येतोय पुढचा पार्ट, पण कामाच्या गडबडीमध्ये नाही वेळ मिळते, पण तरी मी वेळात वेळ काढतोय. आणि आज स्नेहा आली, तिला खूप खूप थँक्यू सो मच. आणि जर तिचं इन्स्पिरेशन तुम्हाला आवडलं असेल तर असं नाही की तुम्ही सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्टच व्हा किंवा मेकअपच करा, तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचंय ते फील्ड करा. हे बघा, कुठलंही काम करा, कुठलंही काम वाईट नसतं, पण जे करणार ते इथून करा, मनापासून. जसं मनापासून केलं तर सगळ्या गोष्टी भेटतील. लोकांच्या बोलण्यावर केलं तर ते कधीच नाही भेटणार. आणि स्वतःचं डोकं पहिले लावा, दुसऱ्यांच्या डोक्याने जर चालला तर खड्ड्यातच पडणार. नक्कीच नाही. आणि मला तर या याच्यावर एक बोलूशी वाटतं की रोहित शेट्टीचा पॉडकास्ट मी बघितलं होतं, सगळीकडे व्हायरल झालं होतं, की तो असं बोलतो की जर कोणी तुम्हाला 100 रुपयाचं काम दिलं ना, तर तुम्ही 1000 रुपयाचं काम करा. जर तुम्ही बोलणार की मला 100 रुपये दिले तर मी 100 रुपयाच काम करा, बाई मी इथनंही होतंय, तर ते चालत नाही. लाईफ मध्ये तुम्ही 100 रुपयाचं काम दिलं तर 1000 काय, मी तर बोलतो 10,000 रुपयाचं काम करून दाखवा, तेव्हा तुम्हाला 1,00,000 रुपयाचं काम भेटेल, असं मला वाटतं. बरोबर. आणि खूप जण मला बोलतात, अरे निखिल तू एवढ्या वर्षापासून हे करतोय, तू अजून सक्सेस नाही, काय नाही. बाई मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मला सक्सेसफुली काय, हा माझा आनंद आहे. मला एक चांगला जॉब आहे, मला तिथून चांगली इन्कम येते. आणि हे जे मी काय करतोय ना उद्योग, हे पैसे कमवण्यासाठी करत नाही, हे मी करतोय माझ्या आवडीसाठी करतोय, मला आवडते म्हणून करतोय. लाईफ मध्ये मरताना असं नाही पाहिजे की यार ही गोष्ट करायची राहून गेली, असं मला मरण नाही पाहिजे. ज्यावेळेस माझा शेवटचा श्वास मी घेईल त्यावेळेस तो असा असेल की भाई लाईफ जगला बाई निखिल, असं मरण मला पाहिजे. म्हणून ऍक्च्युली आम्ही पण नावं ठेवायचो त्याला, की काय करतोय हा, काय रील्स बनवतोय, काय व्हिडिओज बनवतोय, असं पण नाहीये. पण आज त्या व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण की आज त्याला पण लोक ओळखतायत, त्याला पण लोक बोलवतायत. सो त्याच्या तुम्ही टी शर्टवर पण बघू शकता, जो फोकस इंडियन आहे आपला करण, जाणून बुजून घातलंय. येस. आणि करण त्याच्या सपोर्टला आहे, तर तुम्ही बघू शकता जर तो व्यक्ती याला सपोर्ट करतोय तर ह्याच्यात कुठे ना कुठे काहीतरी आहे. नक्कीच. सो आपल्या पाठीमागे अशीच व्यक्ती असते जी आपल्याला पुढे नेते. नक्कीच. आणि हे हा करण दादा म्हणजे माझा ऍक्टिंगचा देव. आणि सगळ्यांना माहित असेल तो बिग बॉस मराठी मध्ये गेलाय, नॉमिनेट झालाय, तर जाऊन भाई वोट करा प्लीज. आणि आपल्याला दादाला सपोर्ट करायचा आहे. तर या सुंदरशा नोटवर इथे थांबूया. थँक्यू सो मच तू आल्याबद्दल. अजून आपण खूप गप्पा गोष्टी मारूया पुढे पुढे. तात्पुरतं धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर पटापट जा, सबस्क्राईब करा. ज्यांना ज्यांना आवडते मेकअप हिचा, तुम्हाला शपथ आहे सबस्क्राईब करा. आणि इन्स्टा आयडी मी खाली देतोय, जाऊन लवकर फॉलो करा. आणि तुमच्या काय ऑर्डर्स असतील, आता लग्नाचा सीझन येतोय, तर या मॅडमला आधीच बुक करून ठेवा, कारण या खूप बिझी असतात. आणि मी डेट देऊ शकत नाही जर ऑलरेडी कोणाची बुकिंग असेल. हा मग तेच, म्हणून तुम्ही आधीच बुक करा. आणि अजून अशाच पॉडकास्ट पाहण्यासाठी लाईक, फॉलो आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच, धन्यवाद.